आंब्याचे अतिशय स्वादिष्ट मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहूयात. पारी न करता, कळ्या न पाडता अतिशय सोप्या पद्धतीने झटपट हे मोदक बनवून तयार होतील. मोदकाच्या सारणामध्ये आणि पारीमध्ये सुद्धा आंब्याचा फ्लेवर असल्यामुळे अतिशय चवीला छान बनतात. तर त्यासाठी स्वच्छ धुवून घेतलेला एक आंबा घेतला, त्याची साल काढून घेतली. छान पिकलेला आंबा घ्यायचा, या पद्धतीने याचा पल्प काढून घ्यायचा. म्हणजे केशरी आंबा असेल तर केशर सुद्धा बाजूला होतं. आता सुरुवातीला मोदकाचं सारण बनवून घेऊयात. कढईमध्ये 2 कप नारळाचा चव घेतलेला आहे. यामध्ये चमचाभर तूप घेऊन फक्त 1 मिनिटभर परतून घेतलं. यामुळे नारळातला थोडासा ओलसरपणा कमी होतो. त्यानंतर 1 कप बारीक चिरून घेतलेला गूळ घेतला. हलकासा गूळ विरघळला की पाव कप यामध्ये आंब्याचा रस घेतला. आंबा अगदी परफेक्ट गोड असेल तर गुळाचं प्रमाण सुद्धा कमी वापरू शकता. आता गूळ चांगला विरघळेपर्यंत हे आपल्याला सतत हलवत मंद आचेवरच परतून घ्यायचंय. सारण बनलं की थंड करून घ्यायचं. आता उकड काढून घेण्यासाठी कढईमध्ये अर्धा कप पाणी घेतलं. यामध्ये पाव कप आंब्याचा रस घेतलेला आहे. थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा तूप घ्यायचं. छान मिक्स करून घेतलं. या पाण्याला चांगली उकळी फुटली की 1 कप यामध्ये तांदळाचं पीठ घेऊन छान फेटून घ्यायचं. आता लगेचच यावरती झाकण ठेवायचं. 10 ते 12 मिनिटे चांगलं वाफवून घ्यायचं. त्यानंतर एखाद्या परातीमध्ये ही उकड काढून घ्यायची. हलकसं गरम असतानाच पेलेच्या साह्याने थोडंसं मळून घ्यायचं. थंड झाल्यानंतर हातानेच हे आपल्याला उकड मळून घ्यायचे. आता आपल्याला जसे छोटे मोठ्या आकाराचे मोदक हवे आहेत त्याप्रमाणे गोळा घ्यायचा. हलकासा तुपाचा हात घेऊन आपण नेहमी बनवतो त्या पद्धतीने पारी करून घ्यायची आणि या पद्धतीने कळ्या पाडून घ्यायच्या. तर या आंब्याच्या फ्लेवरच्या उकडीपासून हातवळणीचे उकडीचे मोदक सुद्धा बनवू शकता. आपण नेहमी बनवतो त्याच पद्धतीने हे मोदक बनवून घ्यायचे. यामध्ये थंड झालेलं सारण भरून घ्यायचं आणि मोदक तयार आहे. या पद्धतीने पाणी, पीठ आणि आंब्याच्या रसाचं प्रमाण घेतलं तर उकड अजिबात चुकत नाही. हातवळणीचे मोदक सुद्धा सहजपणे आपण बनवू शकतो. पण हे हातवळणीचे मोदक बनवायला जर अवघड वाटत असेल तर या पद्धतीने कोणत्याही प्रकारचा मोदकाचा साचा सुद्धा वापरू शकता. तर आतून याला थोडंसं तूप लावून घेतलं. या पद्धतीने याची पारी करून घेतली. अगदी खोलगट वाटी बनवून तयार होते आणि सारण सुद्धा भरपूर यामध्ये स्टफ करून घेता येतं. उकड व्यवस्थित बनलेली असेल तर कोणत्याही प्रकारचे मोदक अगदी सहज सुंदर बनून तयार होतात. तर या दोन्ही पैकी कोणत्याही पद्धतीने हे मोदक तुम्ही बनवू शकता. सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत. स्टीमरला थोडंसं तूप लावून घेतलं आणि सगळे मोदक यामध्ये काढून घेतले. 10 ते 12 मिनिटे मीडियम फ्लेमवरती हे आपल्याला उकडून घ्यायचे. तर या चतुर्थीला किंवा या आंब्याच्या सीझनमध्ये एकदा तरी या पद्धतीने हे मोदक नक्की बनवून पहा. सारणामध्ये आणि पारीमध्ये सुद्धा आंब्याचा फ्लेवर असल्यामुळे हे मोदक चवीला अतिशय छान बनतात. लहान मुलांना तर हे आंब्याच्या फ्लेवरचे मऊ लुसलुशीत मोदक अतिशय आवडतात. तर हे पहा, अतिशय मऊ लुसलुशीत हे आंब्याच्या फ्लेवरचे उकडीचे मोदक बनून तयार झाले. रेसिपी नक्की करून पहा.